पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रिय बंधूंनो बहिणींनो प्रिय फादर आणि सिस्टरांनो हालेलुया देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की देवाजवळ तुम्ही मागितलं तर आनंद असा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. हालेलुया आनंद असं काय आपल्याला मिळणार आहे? हालेलुया आनंद असा पवित्र आत्मा आपल्याला मिळणार. हालेलुया देवाजवळ मागणाऱ्या लोकांना धाडसाने मागायचं आहे अशी एक गोष्ट पवित्र आत्मा आहे. हालेलुया सकाळपासून तुम्ही रोसरी प्रार्थना केली, चांगला तयारी करून देवाचं वचन ऐकून व तयारी करून पाप स्वीकार केला. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया पुरुषाच्या वाटेची भक्तीवर करून तुम्ही तुमच्या पापांची क्षमा देवाकडे मागितलं, प्रायश्चित केलेलं आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेषितांच्या कृत्यामध्ये अगदी सुरुवातीला हालेलुया संत पेत्राच्या पुढाकारपणामध्ये लोकांना मिळालेले मार्गदर्शन घ्यायचे आहे. प्रेज द लॉर्ड पवित्र आत्म्याला स्वीकार करण्यासाठी तुम्ही पश्चाताप करा. हालेलुया आपण जेव्हा पश्चाताप करणार पवित्र आत्म्याचं देणगी पवित्र आत्म्याचे दान अमाप असा प्रकारे देव आपल्याला देत आहे. हालेलुया 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 पवित्र आत्म्याला शोधायला कुठे जायचं? हालेलुया पवित्र आत्मा येशूने बोलले मी तुमच्याशी वाचन बोललेलं आहे. हे वाचन म्हणजे आत्मा आणि जीवन आहे. हालेलुया या वचनामध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया मात्र शुभवर्तमानामध्ये हालेलुया 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. हालेलुया हालेलुया सिनगोगचा जे अधिकारी आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया त्यांच्या जी मुलगी आहे ती मरण पावली आहे. प्रेज द लॉर्ड मुलगी मरण पावली. मुलगी मरण पावली तर पुढे काय करायचं? पुढच्या काही ते बघायचं आहे. हालेलुया तरी मुलगी मेली येशूने एक वाक्य बोलले. हालेलुया प्रेज द लॉर्ड आपण आता 5व्या अध्यायातील 36वे वचन ऐकूया. मार्क शुभवर्तमान 5व्या अध्यायातील 36वे वचन. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया भिवू नकोस, विश्वास मात्र धर. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड येशूने एक वाक्य बोलले. प्रेज द लॉर्ड त्यानंतर येशूने स्वतः बोलले की झोपलेला आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया येशूने बोललेल्या एका वाक्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे.
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. पवित्र ग्रंथ आपल्याला सांगत आहे. उदाहरणासाठी स्तोत्र संहिता. हालेलुया. स्तोत्र संहिता 107 वचन संख्या 20. हालेलुया. स्तोत्र संहिता 107 वचन संख्या 20. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करीतो. हालेलुया. जर कुठेतरी नाशाच्या गोष्टी असेल तर येशू वचन पाठवून देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रियानो, संत योहान आपल्याला एक गोष्ट शिकवत आहे. संत योहान सांगत आहे की वेगवेगळ्या पद्धतीने संत योहान शिकवत आहे की येशू कुठे चमत्कार करत बसत नाही. मग येशूने काय केलं? कानामध्ये येशूने त्यांचा पहिले चिन्ह. हालेलुया. चिन्ह. हालेलुया. हे साइन आहे, चिन्ह आहे. हालेलुया. कसला चिन्ह? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे त्याचं चिन्ह. देवाकडे वळा याचा चिन्ह. देवाची बोट तुमच्या मध्ये आहे त्याचा चिन्ह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नवा करार आपल्याला शिकवणारी एक गोष्ट असे आहे, चिन्ह पाहिलेले लोक, वाचन ऐकलेले लोक ते काय करतात? पवित्र ग्रंथ सांगत आहे त्यांनी जे पाहिले, त्यांनी जे ऐकले त्या गोष्टीचा साक्षी दिला. प्रेज द लॉर्ड. ध्यानात घ्या. हालेलुया. त्यांनी जे पाहिले, त्यांनी जे ऐकले त्या गोष्टीचा त्यांनी साक्षी दिली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे चिन्ह कशासाठी आहे? चिन्ह कशासाठी आहे? साक्षी बनण्यासाठी आहे. साक्षी बनण्यासाठी आहे. कोण साक्षी बनणार? ज्यांनी पाहिले आणि ज्यांनी ऐकले, ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ते लोक साक्षीदार बनतात. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या प्रार्थनामध्ये उपस्थित असलेल्या अनेक मानसिक त्रास, मानसिक क्लेश असलेल्या लोकांना पवित्र आत्मा पूर्णपणे अनेक लोकांना बरे करत आहे. एक जण साक्षी दिले, कोणतरी एकाने थाळी वाजवली, बाकी लोकांचे हात कुठे गेले? हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल तिघांनी सांगितलं की त्याच्या कानाच्या संबंधामध्ये त्यांना बरं वाटलं. हालेलुया. तरी येशू आज परत संदेश देत आहे, कानाच्या संबंधामध्ये निरनिराळा आजारपणा त्रास असलेल्या अनेक लोकांना
प्रभू आज स्पर्श करताय. हालेलुया, हालेलुया. डोळ्याच्या घर्षाचा त्रास तक्रार असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आज स्पर्श करताय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये असे काही लोक आहेत ज्यांचा विश्वास ढळमळत आहे. परमेश्वर त्यांना विश्वासामध्ये स्थिर करत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जी गोष्ट खरोखर घडलं नाही अशा गोष्टी भ्रमिष्ट होऊन पाहणारा, अनुभव घेणारा वगैरे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. खरोखर असे काही झालेले पण नाही, तरी तुम्हाला एक भ्रमाप्रमाणे आहे, बघितलं असं वर बोलण्याची सवय आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशा एक भ्रमिष्टपणाच्या बंधनामध्ये असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आज सुटका देत आशीर्वाद देत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जिभेला फोड येत आहे, जिभेवर जखम होत आहे, अशा कंडिशन मध्ये असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. राग येताना, निराश होताना, डोकं आपटून घेण्याची सवय असलेली कोणाला तरी एक बंधन होते. त्या बंधनातून पवित्र आत्मा आज सुटका देत आहे. त्या दुःखाचा, निराशा, जे भयंकर दुःख निराशा आहे त्यातून तुम्हाला सोडत आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्रानी, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.